कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी 30 ते 40 मिनिटात सहजपणे अगदी ह्या चकल्या बनवून तयार होतात. त्याही गव्हाच्या पिठापासून अगदी खमंग, कुरकुरीत अशा चकल्या बनतात. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. ही माझ्या आईची रेसिपी आहे. ती प्रत्येक वेळेस अशाच पद्धतीने पहिल्यापासून अशाच पद्धतीने ती चकल्या बनवत आली आहे. तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट होत नाही. कुरकुरीत, खुसखुशीत आणि खमंग अशी चकली बनते. मी आवाजसुद्धा दाखवला आहे. किती कुरकुरीत चकली बनली आहे आणि अजिबात तेलसुद्धा राहत नाही या चकलीमध्ये. तर काय करायचं, एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे पांढऱ्या कलरचा. पांढऱ्याच कलरचा घ्या शक्यतो, म्हणजे कलर पिठाला लागायची शक्यता कमी असते. इथं 3 वाट्या न चाळता मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता इथं पीठ घेतलं की अशी पुरचुंडी बांधून घ्यायची आहे. जास्त टाईटही नाही आणि जास्त ढिलीसुद्धा नाही. अशा पद्धतीने बांधून घ्यायची पुरचुंडी. आणि आपण कुकरला डाळ भात कसा डब्यात लावून घेतो, सेम प्रोसेस इथं करायची आहे. ही जी आपण गाठ मारलेलं गाठोडं किंवा पुरचुंडी आहे ना, ती डब्यात ठेवून द्यायची. आणि कुकर घेतला, कुकरमध्ये स्टँड टाकलं, थोडंसं पाणी टाकलं आणि हा डबा ठेवून द्यायचा. बारीक गॅसवर 3 शिट्ट्या करायच्या आहेत. बारीक गॅसवर 3 शिट्ट्यामध्ये एकदम छान हे पीठ वाफवलं जातं. अगदी दगडासारखं पीठ हे शिजलं जातं. कुकरची वाफ गेल्यानंतर मी लगेच गरम गरम हे उघडून बघितलं. लगेच गरम गरम काढून घ्यायचं, म्हणजे ना हे पीठ त्या कापडाला चिटकत नाही. जर तुम्ही थोडा वेळ थांबला तर हे कापडाला चिटकण्याची शक्यता असते, कारण घाम येतो वाफेचा आणि चिटकण्याची शक्यता असते. मी काढून घेतलं, फोडून घेतलं. जास्त मेहनत करायची गरज नाही. ओबडधोबड असं फोडून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात घालून ना छान असं हे बारीक करून घ्यायचं. जास्त मेहनत करायची काही गरज नाही, पटकन असं हे बारीक होतं. आता हे बारीक झालं की लगेच आपल्याला चाळून घ्यायचं आहे. थोडाफार काही चोथा निघेल तो बाजूला काढून घ्यायचा. आता 2 बॅचमध्ये हे चाळून घेतलं मी आणि छान असं यातलं सगळं चोथा बाजूला काढून घेतला. सगळा असा चोथा बाजूला निघाला की ह्यामध्ये आपल्याला सगळे असे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. आता ह्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता. आता हे दुसऱ्या बॅचमधलं मी सगळं व्यवस्थित असं चाळून घेतलं. मीठ टाकल्यानंतर ह्याच्यात मी जिरे टाकले, क्रश केलेला ओवा टाकला, पांढरे तीळ टाकून घेतले, लाल मिरची पावडर टाकून घेतली. मी लागलीच तिखटाचीच लाल मिरची पावडर टाकली, कारण रंग आणि तिखट हे मी वेगवेगळं नाही करत बसले. आणि थोडासा हिंग टाकून घेतला. माझी लहान मुलं खाणार म्हणून मी जास्त तिखट नाही केलं. आता मोहन, आपण 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलाय. एका वाटी म्हणजे गव्हाच्या पिठासाठी पोहे खायचा 1 चमचा एवढाच पुरेसा होतो. तर इथं 3 चमचे मी घेतले आहेत. अगदी कमी तेल इथं वापरायचं आहे मोहन टाकताना, किंवा मोहन घेताना खूप काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. आता हे मसाले टाकल्यानंतर मी असं छान मिक्स करून घेतलं. तोपर्यंत मोहन गरम होत आहे. तुम्ही बघू शकता, मी परत सुद्धा दाखवत आहे. हे बघू शकता, हा 1 चमचा टाकून घेतला. नंतर दुसरा चमचा. तुम्हाला कमी वाटेल मोहन, पण खूप आहे हे ह्या पिठासाठी, कारण हे वाफवलेलं पीठ खूप मोकळं झालेलं असतं. जास्त मोहनची याला गरज नसते. थोडासा खुसखुशीतपणा येण्यासाठी हे मोहन वापरायचं असतं. मोहन वापरताना खूप काळजी घ्या. एका वाटी पिठासाठी ना पोहे खायचा 1 चमचा एवढा पुरेसा होतो. ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही वापरू नका. मोहन टाकल्यानंतर छान असं पिठाचे मुटके बनेपर्यंत छान चोळून घेतलं मोहन सगळ्या पिठाला. थंड पाणी थंड म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी वापरायचं आहे. इथं थोडं थोडं टाकून मी इथं सगळं पीठ असं मळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, अगदी मी सगळी प्रोसेस दाखवत आहे. जास्त तुमचा वेळ मला नाही घ्यायचा. इथं थोडं थोडं पाणी टाकून मी हे पिठाचा गोळा तयार करणार आहे. आता तुम्ही बघू शकता, अगदी सहजसुद्धा हे पीठ व्यवस्थित असं मळलं जातं. आणि फक्त मोहन वापरतानाच तुम्ही लक्ष द्या की अगदी कमी प्रमाणात मोहन वापरायचं आहे. इथं पिठाचा गोळा तयार करून घेतला. आता ह्यातला एक गोळा काढून घ्यायचा आणि तो अशा पद्धतीने करून घ्यायचा, म्हणजे असा लांब करून घेतला की अगदी शेवग्यात व्यवस्थित पटकन बसतो आणि चकली पाडायला सुद्धा व्यवस्थित मदत होते. आता हे पीठ ना जास्त म्हणजे असं रेस्ट करायला 10-20 मिनिट ठेवायची गरज नाही. वाफवलेलं पीठ आहे, जास्त वेळ ठेवायची गरज नसते. नाही ठेवलं तरी चालतं. शेवग्यात छान पीठ भरून घेतलं मी आणि चकल्या पाडून घेतल्या. नंतर ना तेल गरम व्हायला ठेवायचं. तेल अगदी पहिल्यांदा कडकडीत गरम पाहिजे. थंड तेलात चकल्या टाकल्या की सुटण्याची गरज असते, म्हणजे शक्यता असते, चकल्या सुटण्याची शक्यता असते. अगदी कडकडीत तेलात चकल्या अशा सोडून घ्यायच्या आणि चकल्या अशा थोड्याशा वर दिसायला लागल्या की गॅस कमी करायचा.
आणि मगच बारीक गॅसवर छान अशा मंद गॅसवर चकल्या तळून घ्यायच्या आहेत. जेव्हा अशा दिसतील चकल्या तेव्हाच पलटी करायच्या आणि तळून घ्यायच्या आहेत. चकल्या तळलेल्या पूर्ण कशा झाल्या कळतात. चकल्या पूर्णपणे अशा खाली तळायला जाऊन बसल्या की समजायचं आता चकल्या तळण्याची प्रोसेस पूर्ण आता झालेली आहे, की मग चकल्या अशा काढून घ्यायच्या. एकदम खुसखुशीत आणि खमंग अशा चकल्या बनतात. ही चकली बनवताना फक्त आणि फक्त ना मोहन किती घालायचे आणि कसे घालायचे हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जर सांगितलं एवढंच मोहन घातलं ना तर खूप छान चकल्या होतात. अजिबात तेलकट होत नाहीत, खमंग, खुसखुशीत, अगदी गोल गरगरीत अशा चकल्या बनतात. एकदा तुम्ही फक्त अशा पद्धतीने चकल्या बनवून बघा बरं का. खूप टेस्टी चकल्या होतात.